बातमी आता बनावट औषधांसंदर्भातली आहे। राज्यात बनावट औषध प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येते। बीड नंतर आता नांदेड जिल्ह्यातही बनावट औषधं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक म्हणजे ज्या कंपनीनं यापूर्वी बनावट औषधांचा पुरवठा केला होता त्याच कंपनीला राजकीय वरदहस्तामुळे औषधांचं पुन्हा कंत्राट देण्यात आलंय। महाराष्ट्रभर पसरलेल्या औषधांचा हा जीवघेणा विषप्रयोग नेमका कसा आहे आपण पाहूयात। बीड पाठोपाठ आता नांदेडमध्येही बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिलं जाणारं मॅक्लाव 625 हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातनं उघड झालं। यात लातूरच्या जया एंटरप्राइजेस या कंपनीकडनं औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती मिळाली। नांदेड येथे जया एंटरप्राइजेस लातूर यांच्याकडून पुरवठा झाल्याचं आढळून आलेलं आहे आणि आपण या अगोदर त्यांच्या विरुद्ध एफआयआर दिलेला आहे आणि आता पण आपण एफआयआर देत आहोत। जया एंटरप्राइजेसचे आम्ही परवाने रद्द केलेले आहेत। त्याच्यावरती त्यांनी शासनाकडून स्थगिती मिळवली शासन स्तरावर। परत वापस आता दुसरं एफआयआर होतोय या 2 दिवसामध्ये, तर त्याच्यामुळे तो आम्ही एफआयआर झाल्यानंतर त्यांचे परवाने परत एकदा रद्द करत आहोत। अन्न आणि औषध विभागानं यापूर्वीच जया एंटरप्राइजेस या कंपनीवर बंदी घातली होती। प्रशासनानं कंपनीचा परवानाही रद्द केला होता, मात्र या आदेशाला शासन स्तरावर स्थगिती देण्यात आली आणि दुसऱ्यांदा या कंपनीनं रुग्णांच्या जीवाशी खेळ केला। त्यामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना गुन्ह्यात सह आरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। एखादी ड्रग्ज कंपनी जेव्हा रजिस्टर होते तेव्हा त्या ड्रग्ज कंपनीला रजिस्टर्ड करणं, सर्टिफाईड करणं हे काम आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं। फूड अँड ड्रगचे मिनिस्टर अर्थात जे फूड अँड ड्रगचे मिनिस्टर आहेत धर्मराव बाबा आत्राम यांच्या मंत्रालयाने अन्न औषध प्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांना सर्टिफाईड केलं पाहिजे। या कंपन्यांना सर्टिफाईड केलं कुणी? अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने। आणि या सगळ्या सर्टिफाईड झालेल्या कंपन्यांनी पुढे टेंडर मागण्याचं धाडस केलंय ते तानाजी सावंतांकडे। म्हणजे मूळ जर धर्मराव बाबा आत्रामांच्या मंत्रालयाने तत्कालीन मंत्री असणाऱ्या अन्न औषध प्रशासन मंत्र्यांच्या खात्याने जर या कंपन्यांना सर्टिफाईड केलं नसतं तर पुढे या कंपन्या टेंडर मागण्यासाठी एलिजिबल राहिल्या नसत्या। महाराष्ट्राच्या तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांची विक्री होत असल्याचा अहवाल एफडीएनं सादर केला। अँटीबायोटिक औषधांच्या गोळ्यांमध्ये अँटीबायोटिक ऐवजी मक्याची आणि टॅल्कम पावडर वापरली जायची। ॲझिमझिम 500, रिक्लॅम 625, फॉर्मॉक्स LB 625, एमॉक्सिलिन 250, सिप्रोफ्लोक्सिम, लिव्होफ्लोक्सिम, सेफिक्सिम, बिफोसिबी, नॅक्लॉस या बनावट औषधांची निर्मिती केली जाते। ठाणे जिल्ह्यातनं हे बनावट औषधांचं रॅकेट संपूर्ण राज्यभर चालवलं जात आहे आणि या सगळ्याचं कनेक्शन आहे उत्तराखंडच्या हरिद्वारशी। उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बनावट औषधांचं उत्पादन व्हायचं। हरिद्वार नंतर औषधं उत्तर प्रदेशमधून ठाण्यात यायची। ठाण्यातील विजय चौधरी नावाच्या दलालाच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांमध्ये पोहोचवली जायची। नागपूर, ठाणे, वर्धा, नांदेड, अंबेजोगाईसह शासकीय रुग्णालयात औषधांचं वितरण केलं जायचं। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय म्हणजे मोठा आधार असतो, मात्र औषधांच्या नावाखाली लोकांना अक्षरशः विष दिलं जात आहे। विशेष म्हणजे बनावट औषधं देणाऱ्या कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे सरकारी औषधांवर विश्वास ठेवायचा तरी कसा हा प्रश्न नागरिकांना पडलाय। मोहसिन शेख, NDTV मराठी।